कोकणातल्या वाटेने रात्री प्रवास करणं म्हणजे संकटांना आमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणतात की इथे रस्तेसुद्धा तुमच्याशी खेळ खेळतात. आजची गोष्ट आहे अशाच एका खेळाची, ज्याला आपण चकवा म्हणतो. सुरेश आपल्या गावी चिपळूणला निघाला होता. मुंबई गोवा हायवेनं त्याला नेहमीच उशीर व्हायचा. म्हणून तो त्या रात्री त्याने एक धाडस केलं. त्याने एक आतला जंगलातला जाणारा शॉर्टकट रस्ता पकडला. त्याला वाटलं की 1 तास वाचेल. रात्रीचे 12 वाजले होते. बाहेर किर्र अंधार होता. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात फक्त समोरचा रस्ता आणि दोन्ही बाजूची घनदाट झाडी दिसत होती. वातावरणात एक विचित्र शांतता होती. साधारण अर्ध्या तासानं सुरेशला रस्त्याच्या कडेनं एक मोठं जुनं वडाचं झाड दिसलं. त्या झाडाखाली एक छोटंसं शंकराचं मंदिर होतं. त्याने सहज त्याकडे पाहिलं आणि गाडी पुढे नेली. अजून 20 मिनिटे गेली. सुरेश गाडी चालवत होता, पण अचानक त्याच्या अंगावर काटा आला. कारण ते पुन्हा तेच वडाचं झाड आणि तेच मंदिर होतं. त्याला वाटलं कदाचित भ्रम झाला असेल. त्याने गाडीचा वेग वाढवला. तो वेगाने गाडी पळवू लागला. पण 15 मिनिटांनी पुन्हा तेच वडाचं झाड तिसऱ्यांदा त्याच्या समोर आलं. आता मात्र सुरेशला घाम फुटला. त्यानं गाडी थांबवली. मोबाईलमध्ये नेटवर्क नव्हतं. त्याला समजलं की हा साधा रस्ता नाही आहे. त्याला कोकणातल्या भयानक चकवा लागला होता. तो एकाच जागी गोल गोल फिरत होता. त्याला त्याच्या आजीचं सांगणं आठवलं. चकवा लागला तर घाबरायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं. सुरेशने डोळे मिटले. जोराजोरात हनुमान चालीसा म्हणायला लागला. त्यानं गाडी पुन्हा सुरू केली, पण यावेळी त्यानं मात्र मागे वळून पाहिलं नाही. पहाटेचे 4 वाजले. जेव्हा आकाशात थोडा प्रकाश दिसू लागला तेव्हा अचानक धुकं विरळ झालं. सुरेशला हायवेचा मुख्य रस्ता दिसला आणि त्याची सुटका झाली. त्या रात्रीनंतर सुरेशने पुन्हा कधीच तो शॉर्टकट वापरला नाही. मित्रांनो, तुमच्यासोबत किंवा ओळखीच्या तुमच्या कोणासोबत जर असा चकवा लागण्याचा अनुभव आला असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा.